कोकण. नेहमीप्रमाणे याही वेळी आम्ही कोकणात पिकनिक काढली, परंतु ह्या वेळीची मजा काही वेगळीच होती. अरे, ही कुठली चप्पल? या 2 दिवसामध्ये खूप काय पाहायला भेटलं. काही जणांना पाडत होते तर काही जण स्वतःच पडत होते. अरे दात पुरा घुसला त्याचा. कुणाचा? हा लेणूचा. कसं काय दात घुसला एवढा? कपली बाहेर नको काढू. या 2 दिवसाच्या पिकनिकमध्ये पावसाने आमच्या बरोबर खूप काय धुमाकूळ घातला होता. या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला भेटत होतं ते हे सुंदर दृश्य. या पिकनिकमध्ये जे जे आमच्याबरोबर घडणार होतं ह्याचा अंदाजही नव्हता आम्हाला. आम्ही जातोय नदीवरती. हा, तिथं आता काय होणार आहेत? तिथं आता डॉल्फिन आणि वेगवेगळे प्रकारचे मासे बघायला भेटतील तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय. म्हणजे आपला आता प्लॅन असा आहे की इकडनं जायचं आपल्याला इंदापूरला. सर्वजण येतातच आहे. बरोबर टायमाला आलंय सचिन जायचं आणि तरी सर्वजण आलेत मित्रांनो. लेट झालो. 4 वाजता निघायचं होता, 5 वाजले. आणि एक सांगायची गोष्ट आहे ती म्हणजे स्वेटर घालायच्या दिवसामध्ये रेनकोट घालायचे दिवस येतात, ते म्हणजे ह्या पावसामुळे. आजचा दिवस सर्व ह्यांचाच आहे. काय बघ, सर्वजण लाईन आहेत आणि आपला ड्रायव्हर इथं आहे. हाय करे किती पूर्ण 2 दिवस मचवायचे आहेत. म्हणजे प्लॅन असा आहे की इकडनं जायचं आहे आपल्याला माणगावला, म्हणजे इंदापूरवरनं मित्राचं गाव आहे. तिथं जाऊन जराशी मजा विचार करायची आहे. तिकडनं जाऊन डायरेक्ट संध्याकाळचा, म्हणजे आजच्याच दिवसात संध्याकाळचा रिसॉर्ट आहे तिथे जायचं आहे. आणि कोकणचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तो सांगा, आणि पुढे जाऊन तुम्हाला खूप मजा येणार आहे. घरातून निघायच्या आधी एकाचे कान सुरू झाले. एकाची चप्पल तुटायला लागली तर काहींकडे रेनकोटच नव्हते. बाकी एकाने एवढे एनर्जी ड्रिंक घेऊन आले आहेत की तिथं पिकनिकला चाललोय की तिथं बिझनेस करायला चाललोय हेच मात्र कळत नव्हतं. आम्ही मात्र नंतर वेळ न जाण्यासाठी आधीच गाडी पार्किंगवरनं काढायला आलो. आणि थोड्याच वेळात एक जण ही पार्किंग जवळ येऊ लागला. सर्व आले की छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरू करतो. तर जर्नी निघाली आमची इकडनं घाटकोपरवरनं. आता आपण पोहोचलेलो आहे श्रेयसला. इकडं जाऊया वाशी मार्गे डायरेक्ट पनवेलला. पाहता पाहता कधी उजाडलं हे आम्हाला कळालंच नाही, आणि सर्वांचा जोश मात्र इथून सुरूच झाला होता. बऱ्यापैकी मित्रांनो उजेड पडलाय. आपण पोहोचलोय आता पनवेलला. मला दिसत असेलच मागे. आता आपण पनवेलला आहे. मागेच आपल्याला पनवेलचा डिमांड होता तो लागला. आणि तिकडनं आपल्या भावाचा ब्लॉग चालूच आहे. आणि इकडनं डायरेक्ट आता नाश्ता करायला थांबायचं. पुढे जर पाऊस नाही पडला असेल ना तर निसर्ग आपल्याला तसंच खूप भारी भेटणार आहे. आपल्या समोर असलेलाच मित्र रेनकोट घालतोय की रेनकोट डोक्यावर घेतोय हेच मात्र कळत नव्हतं. इथून आता पाऊस पडायला सुरू झाला. पावसाने आमची पूर्ण मित्रांनो हाल वाईट करून ठेवलेले. म्हणजे नोव्हेंबरची 1 तारीख आहे आणि हा आता वाटतं की जुलै महिन्याचा पाऊस. म्हणजे अर्धी मित्र पाठीमागे रेनकोट घालतात. म्हणजे अक्षरशः पावसाने बिकट अवस्था केलेली आहे. म्हणजे कुठलं वातावरण काय बोलणार. जा रे बाबा जा, जा तू तुझ्या घरी जा, इथं नको पडू. त्याच्यावर माझा रेनकोटची आहे ना चैन तुटली, पकडून जायला लागतंय. मधी पाऊस जाऊ लागला. त्यावेळी धुक्यांची चादर आपल्याला पाहायला मिळत होती. आणि वाटेत पाहायला भेटत होतं हे सुंदर कोकणातलं निसर्ग. हे निसर्ग पाहिल्यानंतरला असं वाटत होतं की हा प्रवास मात्र थांबलाच नाही पाहिजे. आता पोचलो मित्रांनो नागोठणे पासून. इकडनं आपल्याला पाली मार्गे जायला तिथून रस्ता आहे. हा आपला मुंबई गोवा हायवे. आणि काय नाश्त्याला काय? नाश्त्याला गरमागरम भजी सोबत कांदा आणि वडावा पाव. म्हणजे
मुंबई वाजता आलोय आता चाय प्यायची. सकाळचे काहीतरी 8:30 वाजता सगळीजण गेले. वडापाववर भागायचंय. बजेट खूप कमी आहे. बजेट कमी आहे. आम्ही वडापावच खातोय. 2,500चा कॉन्ट्रो काढून पण वडापाव खिलवताय ती पोरं. काय बोलायचं आता. हा बघ तो आमचा कॅशियर थोबडा दाखव तुमचा. 2,500 मध्ये वडापाव. नाश्ता मात्र यायला लागला आणि या आम्ही आता मिसळपाव खातोय. तुम्ही पण आनंद घ्यायचा बघून ना खायचं बाई. खाणार खायला नाही बोल. नाश्ता करायला बसलोय आणि एकाचा मेनू वाढूच लागला होता. बाबू नेहमीप्रमाणे ह्याही वेळी आमच्या पाठीमागे एक खतरनाक गँग बसली होती. आता 8 का किती. आता नाश्ता केला मित्रांनो. जाऊयात आणि एकाला विचारा काय रे काय कसा वाटला. आणि हॉटेल गौरव हॉटेल मिसळपाव एक नंबर मिसळपाव सर्वात भारी. चहा पण भारी, कॉफी पण भारी, एकदम चांगली होती. भाजी पण एकदम मस्त. कांदा भाजी गडावलाय. बोला जरा का. नाश्ता झालेला आहे मित्रांनो. आता आम्ही इकडनं डायरेक्ट मांदा. आमचे 2 मित्र आमचा जो नाश्ता झाला तो पूर्ण मिस केलेला आहे. आणि नाश्ता एवढा भारी झालेला आहे की तुम्ही पण या. मिसळपाव, वडापाव, कांदा भजी, एवढा चांगला नाश्ता आहे. नाश्त्याचं बिल 2,000 झालेलं आहे. आता मित्रांनो नागोठण्याच्या आसपास म्हणजे इकडनं जर तुम्ही खोपोली मार्गे जात असाल ना तर तुम्हाला इकडनं पाली मार्गाला रस्ता आहे. आणि आता आपण मुंबई गोवाला आहे. म्हणजेच हा जो माझ्या पाठचा आहे तो मुंबई गोवा आहे. इकडनं आपल्याला जायचं आहे. रोह्याच्याच अलीकडनं आपण शॉर्टकटने मांदाडला जाऊया. म्हणजे तळला जो तिकडनं तळा फोर्ट आहे तिकडे जायचं. तिकडनं आपल्याला जरा शॉर्टकट पडतं. नाहीतर जर फिरून जायचं असेल तर पूर्ण इंदापूर फिरून जायला लागतं. सर्वजण रेडी झालेले आहेत. आणि नशिबाने त्या साईडला काळोख आहे, ह्या साईडला ऊन पडलं आहे. पाऊस जर नसेल तर चांगलं होईल कारण आल्यापासून भिजतोच आहे. आता आम्ही निघालो मांदरच्या दिशेने. हा बघा हा मार्ग आहे तो पाली मार्ग आहे. लास्ट टाइम 2दा आलेलो. रात्रीच्या टायमाला येऊ नका. आसपास तुम्हाला काहीच भेटणार नाही. म्हणजे दुकानं तर लईच लांब आहेत. तासा 1.5 तासावर आहे. आणि आता इकडनं जॉईन झालो आहे तो आपला मुंबई गोवा. व्ह्यू बघा मित्रांनो. निसर्गाची मजा घ्या. आणि इकडं स्टेट जायचं आपल्याला काहीतरी 1-1.5 तासाचा प्रवास आहे. म्हणजे तासाभरात पोहोचलं पाहिजे. कोलारजवळ आलो की आपल्याला मुंबई गोवा हायवे वाटू लागतो. खड्ड्यांमध्ये रस्ते की रस्त्यांमध्ये खड्डे इथं आल्यावर काही समजतच नाही. काही तासानंतरला आता जाऊन पोचलो होतो इंदापूरला. थोड्या वेळ इंदापूरला थांबून माझ्या मित्रांची चर्चा सुरूच होती. मात्र चर्चा कोणती होती हे मात्र नक्कीच व्हिडिओ पाहिल्यानंतरला आठवत असेल. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे शेलारे गावाजवळ. म्हणजे इकडनं आता अर्धा किलोमीटर असेल. मित्रांना माहिती नाही की आम्ही हरवलो. म्हणजे हरवलं नाही. बोलता बोलता आम्ही गेलो तिथं पुढे. त्यांना सांगितलं की आम्ही जरा वेळ थांबलो. आता माहिती नाही. व्हिडिओ बघितल्यानंतर समजून येईल. आता जाऊया सगळी जरा गेल्या घरी नाही तर नदीवर. फायनली मित्रांनो 7 तासा अंतरला 6-7.5 तास लागले असतील. 5 वाजता. हां चल इकडनं पण आहे. हे तर नाही माहिती. 7 तासानंतर आम्ही पोचलो असेल. सकाळी 5 वाजता निघालेलं. आता 11 वाजलेले. आणि हाय इथून शेनाडे या गावात आलेलं आहे. म्हणजेच भन्नाडाचा कोकणातला निसर्ग आपल्याला बघायला भेटतोय. थोड्या वेळ आराम करून सर्व आता नदीवर जायला निघाले होते. आम्ही जातोय नदीवरती. हा तिथं आता काय होणार आहेत. तिथं आता डॉल्फिन आणि वेगवेगळे प्रकारचे मासे बघायला भेटतील. चला बघूया. मुंबईमधल्या धावपळीपासून लांब या कोकणातल्या शांततेकडे जाऊन पोचलो की मनाला काही वेगळीच शांतता मिळते.
तर मित्रांनो घरामध्ये बॅग ठेवताच आम्ही निघालो नदीच्या दिशेने. म्हणजे सर्वजण गेले पुढे, आम्ही जरा थांबलो आणि जायचं आहे. आणि आताची नदीमध्ये मजा आणि जी कांड भेटणार आहे पाहायला ते तुम्हाला जरासं पुढे दिसेलच. काय रे हे दाखव हे दाखव. खास कुजली आता कोणाच्या मध्ये टाकूया ते आपण बघूया. चला पुढे. ज्या गोष्टीचा विचार करून आलेलो शेवटी मात्र तीच गोष्ट घडली. 2 दिवस सलग पाऊस पडल्या असल्या कारण नदीला मात्र पाणी वाढलेलं. पाण्यामध्ये जायचं की नाही? अरे जावचं तर वाटतंय आता. हे नाही बाबा, पाणी लय खोल आहे आणि वाट लागणार आहे असं वाटतंय. आणखी पाणी एवढा खोल आहे का 500ला विचार, 500 माहिती पडणार. पाणी जाऊ दे, पैसे काय रे जायचं की नाही? शेवटी मात्र पाण्याचा प्रेशर पाहून काही जण पाण्यामध्ये उतरलेच नाही. तर आता मित्रांनो आता झाला आपला पाऊल आणि सर्वजण इथं झालं का आपला. तर आम्ही लोक सर्वजण मस्त पावलेलं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे दुसऱ्या स्पॉटला. दुसरा स्पॉट. तर आता तिथे जाऊन आम्हाला जेवायचं पण बाकी आहे. तर आम्ही बघूया आता कुठे जेवायचं आम्हाला. तर अजून फिक्स नाही आम्हाला जेवायचं कुठे आहे. आणि काय जेवायचं ते तुला काय बोलायचं तू कसा पडलास? काय लागलं? बिचाराचं नशीब एवढं आहे दरवेळी पडतो. स्पॉट कुठला पण असू दे, ओंकार पडणार तो पडणार. तुला काय बोलायचं, प्रेशर आहे का नाही पाण्याला? एक नंबर. मी पाण्यातच नाही उतरतो. जाऊया इकडनं. आता मित्राच्या घरी जायचं, तिकडनं चेंजिंग करू आणि डायरेक्ट आपल्याला रिसॉर्ट आहेत कोलाडमध्ये. इकडनं काहीतरी 39-40 म्हणजे 40 किलोमीटर इकडनं जायचं आहे. आणि तिकडचा जो पूर्ण दिवस आहे म्हणजे आज सकाळपासून आज संध्याकाळपासून उद्या संध्याकाळपर्यंत. चला जाऊया. थोड्या वेळ आराम करून सर्व आता रिसॉर्टला जाण्यासाठी निघाले होते. शिंगाटे गावातून आपला आहे ना प्रवास निघाला आहे आपल्या रिसॉर्टच्या ठिकाणी. आणि समोर आपल्याला तळगड दिसते पूर्ण. आपल्या बोटाच्या समोर आहे तळगड आहे. इकडे जायचं रिसॉर्टला तो म्हणजे कोलाडला आहे आणि इकडे कमीत कमी 40 किलोमीटर म्हणजे इकडं आपला आज 1.5 तासाचा प्रवास आहे. जेवायला बसताच स्टार्टर येताच आमच्या इथं भांडण सुरू झाले. हा तू खा, हा मी खातो, हा पण मीच खातो. आता मग कोणी खाल्लंय दूध नाही एवढ्या तिकडे गेला ना आपण. जेवून आता आम्ही रिसॉर्टच्या दिशेने लागलो. वाटेत आम्हाला जुलै महिन्यासारखा पाऊस लागला होता. पावसाने आमची पूर्ण वाट लावली. आता कोलाडमध्ये तुम्हाला इथं कोलाडचा दिसू शकतो आणि धुमाकूळ असा पाऊस चालू आहे. गँग आहेत का व्हिडिओसाठी काही पण. आता ठेवूया, व्हिडिओ बंद झाली. रिसॉर्टला पोचतात मित्र लगेचच झोपाळ्यामध्ये जाऊन बसू लागले. काय वाटतंय? कॉफी कशी आहे माया? चाय भाऊ, आपली चहा. आणि चहा चांगली. भजी कशी होती? भजी पण छान होती. भजी तिथं तांडव केला. ए तांडववाला ग्रुप प्लेटा बघा तिथल्या. हे तांडव ग्रुप तांडव ग्रुप भजीचं काय आलं? आम्हाला बोले कंटेनर 2 संपून दाखवा. आम्ही संपून दाखवले ना, विषय खतम. घाबरले ते लोक, बंद करून टाकलं. ते लोक स्कीम आहे ना हे बंद करतील अनलिमिटेड वाले का? हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल, मला दाखवलं बघा ना. हे होतं आम्हाला इथं रामनगर की पब्लिक. नाश्ता करून झालाच की रूम मध्ये WWE स्टार्ट झाली होती. कोण जिंकत तर नव्हतं पण आनंद सर्वांना मिळत होता. मित्रांसोबत एन्जॉय करण्याच्या नादी जास्त काही व्हिडिओ काढायला मिळाल्या नाहीत आणि आता वेळ झाली होती ती रात्रीच्या जेवणाची. कसं आहे? कसं आहे?
भाकरी पण नरम आहे, भाकरी पण नरम आहे. एकदम सुका चिकन हॉटेल भागेश्वरी एक नंबर जेवण. कसं आहे रे? एक नंबर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये आपण काहीतरी 5-5:30च्या दरम्यान आलेलो, पण पावसामुळे काय आपल्याला दाखवता आलं नाही आणि आधीच पूर्ण दिवसभर थकलेलो होतो. जरा या रिसॉर्टचा व्ह्यू बघा, हा होता. त्या साईडला पूल आणि जे आपल्याला स्लाईड्स आहेत ते आहेत, म्हणजे तुम्हाला एवढ्या पण मोठ्या भेटतील नाही, पण नॉर्मल आहेत. आणि तिकडनं बाकी ह्यांचा एरिया बाकी खूप मोठा आहे. आता जायचं आहे नाश्ता आणि इकडनं आजचा प्लॅन असा आहे की 4चा आमचं चेकआउट आहे. बघूया. आणि जाताना आता आपल्याला पाऊस नाही भेटला पाहिजे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. अजून खूप काय बाकी आहे दाखवायचं. आता मात्र मित्रांनो 9:30 वाजले आणि नाश्त्याचा वेळ. नाश्ता आणि बाई आमची मित्र ही आली नाही टाईमवर. हे बघा, गावावर बघू शकता मेंदू वडा मेंदू वडा आणि इडली. चार घ्यायचे. ठीक आहे थांबा रे, मला 4 चौथावा लागेल. म्हणजे किती रुपयाची आहे रे? 20 रुपये दे. 20 रुपये दे. 20 रुपये. 17.5 रुपये. शिंदेगिरी करतात. इडली आणि वडा एक वाढला एक वाढला एक्स्ट्रा वाला आणि मला त्यांनी- 4 घ्यायचे. नाश्ता मात्र काय थांबला नाही पाहिजे. मला आधी व्हिडिओ बनवते, नंतरला बाई पोटपूजा करायची, कारण नंतरला आपल्याकडे सुद्धा टाईम नाही. 1 तास आहे, 1 तासामध्ये पूर्ण जाणं करायचं आहे. किती मेहनती पोरं बरं. हीच ती पोरं जी घरात आईला आहे ना झाडू मारायला मदत नाही करत आणि स्वतःच्या गाडीला मात्र किती जपतात आहेत बघा. हां, हीच ती तोंड जी किती बघतात आहेत बघा. आता मित्रांनो आपण चाललेलो आहे रेसॉर्टच्या जिकडच्या ॲक्टिव्हिटीज चालू होता, म्हणजे त्यांनी 10चा टाईम दिलेला आणि मगाशी मी मोबाईल घ्यायचा विसरलो. आता जरा जाऊया आणि तुम्हाला तिथला थोडासा एन्जॉय दाखवा. आता दाखवण्याचं कारण एवढंच आहे, कारण आपल्या मित्रांची आठवण येत पण. आणि जर तुम्ही ह्या गुरुकृपा रिसॉर्टला येत असाल तर मित्रांनो तुम्हाला काय काय पाहायला भेटेल हेही आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. जाऊया डायरेक्ट तिकडे. तुम्हाला काय काय तिथं ॲक्टिव्हिटीज पाहायला भेटतील ते डायरेक्ट जाऊया आणि आपल्या मित्राचा राडा पहा. एक बघा कशासाठी येतं काय माहिती. गाणं मात्र कुठे पण वाजू देत, परंतु जिथपर्यंत आवाज जातोय तिथपर्यंत माझ्या मित्रांचा डान्स काही थांबत नव्हता. मात्र आपल्या तांडवच्या इथं पोचलेलो आहे. इथं थरबिल लावतात आहेत. उभा राहा. गेला भरतंय की नाही? बराच वेळ पाण्यामध्ये एन्जॉय करून आता वेळ झाली होती ती जेवायची. व्हेजवाला आलाय भाई. आणि भाई तू व्हेजला होतास? चला आहे का? एवढं मला आता पस्तावा होतो. कुठे होणार आहे मला माहिती असेल. पंढरपूर आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये
आलंय व्हेजचं जेवण आलं भावांना. यो व्हेज आणि आता असं व्हेजचं जेवण बघून आम्हाला जरा पस्तावा होतो असं वाटतं नॉनव्हेज वगैरे मागवतो आम्ही. हात नाही आता हा आहे पनीर मटर पनीर आहे पनीर हे मटर पनीर आहे आणि हे छोले आहे छोले जिरा राईस जिरा राईस डाळ कोशिंबीर आणि तडका डाळ आणि भाकरी रोटी भाकरी ए नॉनव्हेज वाले ए नॉनव्हेज वाले भाकरी आलेली आणि इथं स्पेशलिस्ट प्युअर म्हणजे उपवास तिथं पण तो दुसरा थोड्या वेळाने येईल आमचा त्यामुळे खाऊ तुम्हाला दाखवतो. आणि बाकी तांडा त्या साईडला आहे जिथं नॉनव्हेजवाला तांडा लोकांचा ग्रुप नॉनव्हेजवाल्यांचा ग्रुप बकासूर चिकन कढाई. शुभम भावाचा जोश काही अजून संपला नव्हता मात्र मायकल जॅक्सन सारखे एक एक स्टेप येतच जात होते. तेल चढाई चिकन कढाई 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 मिल्कशेक चला तर मित्रांनो ब्लॉग मात्र आपण इथे एंड करतोय म्हणजेच संध्याकाळचे 5 वाजलेत. पण असं वाटतं तुम्हाला पाठीमागे बघितल्यानंतरला 6-1 वाजता 6 म्हणजे 6-7 वाजलेत. 5 वाजता निघतोय आपण. काल ह्याच टायमाला आपण 5 वाजता आलेलो आणि यांचा रिसॉर्ट जरा मित्रांनो लयच मोठा आहे आणि जर तुम्ही फार्म हाऊस आहेत म्हणजे आम्हाला जर असं फार्म हाऊस टाईप सेपरेट रूम घ्यायचे होते तर इथं हे पण अवेलेबलच आणि जर तुम्ही कपल वगैरे असाल तर तुम्हाला हायच आहे तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवेलच मी. तर जाऊया आता आणि जर तुमच्यासाठी एक अप्रतिम बात आहे की इथलं जेवण आहे ना मित्रांनो एक नंबर होतं. जाऊया. हा आमचा 1 दिवसाचा होता काल 5 ते आज 5 आणि इकडनं आता डायरेक्ट आपल्याला मुंबई काढायची काहीतरी 100च्या आसपास किलोमीटर आहे आणि 3 तासचा आपल्याला टाईम दाखवतो गुगल मॅप. आपल्याला किती टाईम लागतील माहिती नाही. काहीजण आपले जे जेवायचे बाकी होते ते जेवतातच. तर आता व्हिडिओ मात्र इथंच एंड करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.